संदीपान भुमरेंचे पुतणे देखील विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर सत्तार यांचा देखील विजयाकडे वाटचाल होताना दिसते। पाचोड गटामधून संदीपान भुमरेंचे पुतणे हे विजयी आघाडी घेताना दिसतात। तर अब्दुल सत्तारांचा मुलगा हे देखील आता विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। तर काही महत्त्वाचे निकाल येत आहेत। अब्दुल अमीर सत्तार हे अंबई गटामधून आघाडीवर आहेत। पाचोड गटातून संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयाच्या वाटेवर आहेत। अर्चना पाटील यांच्याबद्दल आपण बोलत होतो। त्यांनी ज्यावेळी आपला फॉर्म भरलेला होता त्याचवेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदावरती दावा केलेला होता आणि त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप रंगले। अगदी तानाजी सावंत यांनी सुद्धा आक्रमक होत त्यांच्या विरुद्ध टिप्पणी केलेली होती आणि अखेर त्या विजयी झालेल्या आहेत। देवगड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 9 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेत। तळवडे गणातून शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर विजयी झालेत, तर मोहोळच्या नरखेड गटातून भाजपचे लखन माने विजयी झालेले आहेत। आपण एकदा टॅलीवरती नजर टाकूया। 731 पैकी 468 जागांचे निकाल हाती आलेत। भाजप 170 जागांवर विजयी झाली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आपण पाहतोय की अगदी काही जागांचंच अंतर आहे। शिवसेना 99 जागांवर विजयी झाली आहे, राष्ट्रवादी 95 जागांवर, त्या खालोखाल काँग्रेसला 39 जागांवरती विजय मिळाला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 25, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 आणि इतर पक्ष हे 25 ठिकाणी विजयी झालेले आहेत। वरती जी टॅली आहे ती जिल्हा परिषदेची आहे आणि आपल्या टीव्ही स्क्रीनच्या खाली जी टॅली आहे ती पंचायत समित्यांची टॅली आहे। 125 पैकी 32 पंचायत समित्यांचे निकाल हाती आलेत, त्यापैकी 12 पंचायत समित्यांवरती भाजप विजयी झाली आहे। शिवसेना 6, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 5, ठाकरे सेना 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकाही पंचायत समितीवरती अद्याप यश मिळालेलं नाहीये। एक खूप मोठी